जामखेड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे रस्सीखेच होती. उत्कंठा शिगेला पोचली होती. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सर्वच बाजूंनी विचार करून अखेर प्रांजल अमित चिंतामणी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली. चिंतामणी यांनी लगेचच जामखेड शहरासह वाडी वस्तीवर प्रचाराला सुरुवात केली. याच अनुषंगाने जामखेड शहरात अमित चिंतामणी यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. नागरिकांच्या मनात एक उत्साहाचं आणि एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. जनमतांच्या भावनांचा आदर करत आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे एकूणच सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी माझी पत्नी सौभाग्यवती प्रांजल अमित चिंतामणी यांना जाहीर झाली. आणि ती जाहीर झाल्यानंतर एकच सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. जामखेड शहरामध्ये खऱ्या अर्थाने सर्वच भागामध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जशी उमेदवारी निश्चिती झाली त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व नागरिकांना एक विनम्र विनंती करतोय की आम्हाला त्या ठिकाणी कमळ या चिन्हासमोरील जेवढे 24 उमेदवार आमचे आहेत त्या 24 उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करून 24चे 24 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या एक हाती ताब्यात देऊन जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी त्या ठिकाणी द्या. मागील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक 13मधून उमेदवारी करत असताना तेथील नागरिकांनी विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी निवडून दिलं. निवडून दिल्याच्या नंतर त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकासाचा झंझावत केला आणि तो जो डोंगर उभा केला त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने त्या गोष्टीकडे देखील पाहिलं. पक्षासोबत असलेली गेली 17-18 वर्षापासूनची पक्षनिष्ठा ही देखील माझी विचारात घेण्यात आली आणि ह्या सगळ्यात एकूण बाबीचा विचार झाला. जनमताचा आदर झाला आणि ह्या जनमताच्या आधारावरच खऱ्या अर्थाने यावेळेच्या उमेदवारीची निश्चिती झालं असं मला या ठिकाणी वाटतं. एक युवक म्हणून जामखेड शहरामध्ये सर्वच ठिकाणी सर्व भागात प्रचारात सक्रिय होऊन मी सर्वांचं मत त्या ठिकाणी मताचं दान त्या ठिकाणी मागणार आहे आणि ते दान मागत असताना मी त्यांना विकासाचा शब्द देत आहेत. अनेक भागात गेल्याच्यानंतर समस्या जाणवत आहेत. त्या सर्व समस्यांचा पुढील काळात मी त्या ठिकाणी निवारण करणार आहे आणि सर्वांशी स्नेह आदरभाव आणि त्या ठिकाणी सामाजिक सौदार्य त्या ठिकाणी राखण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन जामखेड शहराचा विकास निश्चित होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. अनेक प्रश्न आहेत, पुढं जायचं आहे, प्राथमिक सुविधा पूर्ण करायच्या आहेत. त्या केल्याच्यानंतर आपल्या वयोवृद्धांसाठी नाना पार्क असेल, मुलांसाठी क्रीडांगण असेल, या सर्व अनेक विकास कामे आहेत. ही सर्व विकास कामे आपल्याला मार्गी न्यायची आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब महाराष्ट्राच्या एका सार्वभौमिक सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्या पदाचा आणि महाराष्ट्र राज्यात असलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारचा, त्याचप्रमाणे केंद्रात असलेल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारचा त्या ठिकाणी आम्हाला योग्य पद्धतीने उपयोग होणार आहे आणि तो थेट लाभ जामखेड शहरातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. सर्वांच्या साथीने एकजुटीने आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मतदान करण्याचं मी आवाहन त्या ठिकाणी करत आहोत. येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून 24 नगरसेवक आणि स्वतः नगराध्यक्ष या सर्वांना आपण विजयी करावं असं मी या ठिकाणी नम्रपूर्वक आवाहन करतो आणि विकासाची संधी द्या अशी मी या ठिकाणी आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो.